आज उकडी करणार आहे। त्यासाठी हा मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे। मैदा आणि कणिक दोन्ही मिक्स आहे। त्यात मी आता थोडं मोहन घालते, तुपाचं मोहन घालते मी। एवढं मोहन घातलं मी तुपाचं आणि थोडं मीठ घालते, थोडं मीठ घातलेलं आहे। आणि याला मी आता छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं, भिजवून घेते। पाणी घातलेलं आहे मी, याला भिजवून घेते। बघा असं थोडं घट्टच भिजवायचं, म्हणजे छान कुरकुरीत होतात मोदक। बघा मी असा डव तयार करून घेतलेला आहे, घट्ट भिजवून डव तयार करायचा। हा असा डव तयार करून घेतलेला आहे। आणि त्यासाठी हे सारण मी बनवलेलं आहे। यामध्ये मी टाकलेलं आहे किसमिस, खोबरा किस आणि बदामाचे छोटे छोटे काप केलेले आहे आणि काजूचे काप केलेले आहे आणि गूळ घातलेला आहे। गूळ किसून मी घातला याच्यात आणि थोडी खसखस घातली आणि ते सगळं परतून मी कढईमध्ये असं सारण तयार केलेलं आहे। बघा हे सारण मी तयार केलेलं आहे। आता मी हे मोदक भरते आणि तुम्हाला दाखवते। अशी पाळी मी लाटून घेतलेली आहे आणि यात मी हे सारण भरणार आहे असं। हे बघा असं मोदक माझं तयार झालेलं आहे।
हा गोपाल का आता तयार करते आहे. आज माझ्या गणपतीचं विसर्जन आहे म्हणून मी थोडं डाळिंब टाकलेले आहे, ॲपलचे तुकडे करून टाकलेले आहे आणि मिरची टाकलेली आहे हिरवी आणि हे दही घालते मी 2 चमचे. मिक्स करते.